भगवंताचं सानिध्य प्राप्त करावं याकरता जीवनामध्ये अनन्य अशा भावाला किती महत्त्व द्यावं हे प्रतिपादन करताना वेगवेगळ्या दृष्टांताच्या साह्याने तुकोबराय आपला सिद्धांत स्पष्ट करतात. विठ्ठल कीर्तनातला दृष्टांत हा सिद्धांताच्या पक्केपणा करता असतो. खूप लक्ष देऊन ऐका बरं का. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. भगवंताला आवडेल असं कीर्तन आपलं असावं. ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगाचा परामर्श फक्त आपण घेऊ शकतो, त्या अभंगाच्या अर्थाची फक्त पूजा आपण बांधू शकतो, आपण अभंग सोडवू शकत नाही. तुम्ही म्हणाल ताई मग तुम्हाला बोलवलं कशाला आणि अभंग गायला कशाला, घेतला कशाला, जर सोडवणार नाही तर खरंच अभंग सुटू शकत नाही. अहो ज्ञानोबांना काय म्हणायचंय, तुकोबांना काय म्हणायचंय हे आपण कोण सांगणार? आपण नाही सांगू शकत. तुकोबा ज्यावेळी अभंग प्रसृत होत होता तुकोबांच्या मुखातनं भामनाथाच्या डोंगरावरती, त्यावेळी पशुपक्षी नाचायचे. एखादी चिमणी तुकोबरायांच्या खांद्यावर येऊन बसायची. तुका म्हणे होत मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी, या अवस्थेला तुकोबराय पोहोचले होते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनाचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. महाराज आले ना भामनाथाच्या डोंगरावर. यंदाच्या बीज महोत्सवामध्ये तुकोबरायांच्या भंडारा डोंगराच्या सुवर्ण मंदिराच्या कळसाचं काम होणार आहे. यावत चंद्र दिवा करो असा इतिहास घडणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. सकल धरणीची शोभा वाढावी, महाराष्ट्राच्या मातीचं भूषण. 400 वर्ष लागली तुकोबरायांच्या या क्षणाला. महाराज जरा चुकलंच हो आमचं. महाराष्ट्रात राहिलो आम्ही, छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहिलो, ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रात राहिलो आणि भागवत धर्माच्या कलशस्थानावर असणाऱ्या तुकोबांच्या मंदिराचा सुवर्ण कळस बांधण्याला थोडा विलंबच लागला, पण जे झालं ते उत्तम. महाराष्ट्रातली सर्व वारकरी जनता एकत्र येते. महिला वर्गाने गळ्यातला एक एक मणी सुद्धा देऊ केला त्या मंदिराकरता आणि इतकं सुंदर सुवर्ण मंदिर तुकोबरायांचं उभं राहते भामनाथाच्या त्या पवित्र तीर्थक्षेत्रावर डोंगरावरती. त्याच डोंगरावर तुकोबरायांची गाथा जन्माला आली, तिथं अभंग निर्माण झाले. आणि ज्यावेळी महाराज एखाद्या वृक्षाच्या बुंध्याशी बसायला जायचे तेव्हा फांदीवरची एखादी चिमणी उडून जायची. तुकोबराय तिला म्हणायचे, बाई ग तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व जर एक आहे तर मला असं वाटतंय तू ये आणि माझ्या खांद्यावर बस, माझ्या मांडीवर बस. आणि मग अद्वैताचा उत्तम साक्षात्कार जो तुकोबरायांना प्राप्त झाला तो तुम्हाला मला मिळावा याकरता तुकोबरायांचं अंतर करचळलं. आणि मग भक्तीच्या प्रांतामध्ये ज्ञानोबा काय, तुकोबा काय, अलीकडच्या अनेक संतांपैकी सर्वच संतांनी फक्त तुमच्या माझ्या जीवनाचा कल्याणाचा एक सुंदर सुखकर मार्ग आम्हाला घालून दिला. आणि मग कीर्तनाच्या माध्यमातून आबाल वृद्ध यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळांसी आहे येथ अधिकार. सगळे या म्हणाले, सगळे या, कारण हा संप्रदाय आईच आहे. हा संप्रदाय स्वीकारणार आहे. तुम्ही जसे असाल तसे तुमच्या दोषांसकट आम्ही तुम्हाला स्वीकारतो, कारण संतांना या जगाने माऊलीचा दर्जा दिला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबराय, वैराग्याचे कळस असलेले तुकोबराय, नामाचा प्रसार प्रचार करणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज, शांती ब्रह्म स्वरूप असलेले संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आणि वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, वैराग्याचे मूर्तिमंत कळस असलेले संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय. पंचही प्राण यातला एक जरी प्राण हरवला तरी जीवन आणि शरीर कलेवरासारखं होणार आहे आमचं. महाराजांच्या नंतर निळोबाराय आहेत. निळोबारायांना तुकोबरायांना समकालीन असलेलं महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व, शक्तीची उपासना, सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य सांगणारे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी आहेत. ज्या चिंतामणींच्या भगवंतांच्या समोर आपण उपस्थित आहोत, इच्छित कामना पूर्ण करणारा, चिंतेचं हरण करणारा तो चिंतामणी. जीवनामध्ये आपण फक्त चिंताच करतो, आपण चिंतन नाही करत. आणि मग होतं काय, चिंता चिता समायुक्ता नको. बिंदू मात्रम विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. एका अनुस्वाराचा फरक आहे फक्त. काय, चिंता चिता समायुक्ता समान शब्द आहेत, एका अनुस्वाराचा फरक आहे. निर्जीव माणसाला जाळण्याचं काम चिता करते आणि सजीवाला जाळण्याचं काम
चिंता करते. मग जळायचं की भगवंताच्या कार्याला लागायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. काही लोकांना देव कळतो पण मिळत नाही मंडळी. काहींना देव मिळतो पण कळत नाही. काहींना देव मिळतो सुद्धा आणि कळतो सुद्धा. काहींना देव कळतही नाही आणि मिळतही नाही. विठाल इतकं गोड पांडुरंगाचं कीर्तन माझ्या तुकोबरायांनी करावं, नामदेव महाराजांनी करावं की भगवंत कीर्तनामध्ये नाचावा. गोड कीर्तन करावं. तासन तास 5-5 तास तुकोबराय कीर्तन करत होते. बरं काय होतं? फुटकीच वीणा त्याला 3 तारा घाली येर झारा पंढरीशी. अवला आईसाहेबांनी जिजाई आईसाहेबांनी केलं ना वर्णन. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. हा तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. जातो माझा वेडा पंढरी. जातो माझा वेडा पंढरी. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. सगळ्यांना सांगायची. वेळ लागलं धन्याला. आणि मग महाराजांना विचारावं, धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडण्यासाठी जातायसा? अहो माझ्या संसाराची धुळधाण झाली बघा की त्याच्याकडं. महाराज म्हणायचे अवले चिंता करू नको. सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी आहे ना तुझ्यासोबत. विटेवर उभा आहे ना. भगवान मंगलमूर्तींचं अधिष्ठान आज आपल्या समोर आहे. चिंतांचं हरण करणारा चिंतामणी आहे. म्हणून माणसांनी चिंता नाही करायची, चिंतन करायचं. चिंतने चिंतने काय परिणाम होतो? तद्रूपता. भगवंताशी तादात्म्य पावलं जातं. देव आणि आपण याच्यामध्ये भेद राहत नाही. आणि हीच अभेद वृत्ती एका साधकाला निर्माण व्हावी यासाठी तुकोबरायांचं अंतःकरण करचळतं. संतांचं अंतःकरण करचळतं. तुमच्या माझ्या जीवनाचा उत्तम मार्ग संतांनी आम्हाला सांगावं. कारण जीवनाची असलेली अपूर्णता, संसारामध्ये प्रापंचिकाचं असलेलं सगळं भरकटलेपण, नैराश्य, दुःख, ताप. काही कमी ताप आहे का आम्हाला? संसारातला ताप सहन होईना म्हणून इकडं आलो का नाही आपण? खरं सांगा हो म्हणा. आहे का संसार सुखाचा? आहे का? आहे का कुणी कुणाचं? आता इथे माना हलवत आहे पण तिथं प्रपंचासाठीच रडतो आम्ही. प्रपंचच आम्हाला रडवतो हे माहिती असून सुद्धा प्रपंचासाठी रडतो आम्ही. पोटचं लेकरू नाही जेवलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं की नाही? खरं सांगा महिला वर्ग. दिवसभर नाही आजारी पडले, नाही जेवत, आमच्या डोळ्यात पाणी येतं. पण देव जेवत नाही म्हणून आपण रडतो का? आता खरं सांगा. नाही रडत. आम्ही लबाड आहे त्या बाबतीत. आम्ही नाही रडत. नामदेव महाराज देव जेवला नाही म्हणून रडले. भक्तीच्या या अवस्थेला पोहोचले होते. तुकोबराय भंडाऱ्याच्या डोंगरावर अभंग रचना करत असताना जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे या परमोच्च अवस्थेला जाऊन पोहोचले होते की आता प्रपंच बाजूला ठेवावा. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. बरं झालं देवा, बरी या दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा. अवलीच्या बाबतीत महाराज म्हणायचे बरं झालं बायको अशी मिळाली. बरं अवलाईंचा स्वभाव असा होता की त्यांनी जाहीर केलं माझा वेडा पंढरीला जातो. म्हणजे खरं तर या वर्गाचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे की नाही? व्यवहारात आपण किती मोठे असा, तुम्हाला काही कळत नाही गप्प बसा म्हणायला लागतं की नाही? ऐकायला लागतं की नाही? खरं सांगा. हा फक्त तुकोबरायांनी ते जाहीर केलं, आम्ही जाहीर करत नाही एवढंच काही. ते महाराज जाहीर करतात गाथेत. आणि आता आमच्याबद्दल काही बोलायचंच नाही. आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहे. आमचा आवाज सगळीकडे, घरातही आमचा आहे, बाहेरही आमचाच आहे. होय की नाही महिला वर्ग? आजचा दिवस आपलाय. खणखणीत टाळ्या वाजवा एकदा जोरदार आपला. आणि एकदा जय जयकार करा. जगदंबा माता की विठ्ठल विठ्ठल. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था हा घटक आमच्या परंपरेने खूप सुंदर दिलाय. आणि त्या कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेले आई आणि बाप, माता आणि पिता. हे व्यवहारातले जरी आई बाप असले तरी संतांनी माता पिता, तिकडं तो पंढरीनाथ पंढरीश परमात्मा उभा आहे ना विटेवर, त्याच्या ठिकाणी हे मातृत्व आणि पितृत्व पाहिलं. बाप आणि आई माझी विठ्ठल राखुमाई, माझे माहेर
पंढरी आहे भिवरे छातिरी. ते माहेर समजलं आणि म्हणाले आता त्या माहेराचा वियोग आम्हाला सहन होता कामा नाहीये. म्हणून प्रपंचातलं माहेर ते वेगळं, पण निज माहेर आलो निजाच्या माहेरा ते माहेर वेगळं. संतांनी ज्या माहेराची कल्पना केली ते माहेर वेगळं आणि तिथं जावं, त्या भगवंताशी तादात्म्य प्राप्त करावं, ती भूमिका मान्य केली आणि त्या भूमिकेतनं प्रवास केल्यानंतर संत त्या अवस्थेला जाऊन पोहोचले. तो ब्रह्मरस तुम्हाला आम्हाला मिळावा म्हणून अंतःकरण करचळावं आणि मग जीवनामध्ये भक्तीच्या प्रांतामध्ये नेमकी कशाची गरज आहे. आम्ही सगळं करतो, जपजाप्य करतो, तीर्थयात्रा करतो, दानधर्म करतो, सेवा करतो, उपासना करतो, व्रतवैकल्य करतो, सगळं करतो आम्ही, पण या सगळ्यात कुठेच देव नसतो. सगळं करतो पण या सगळ्यात देव सोडून सगळं असतं. नवरात्र उत्सवाला 9 दिवस तुम्ही म्हणाल ताई महिला असून असं बोलता का, काय हरकत आहे. आमच्या महिला वर्गावर बऱ्याचदा एक ठपका असतो, 4 बायका एकत्र जमल्या की सगळ्या वाल्लेकर नगरचं वर्तमानपत्र तिथं येतं. हिचं काय झालं, त्याचं काय झालं, ती तशीच तुला म्हणून सांगते असं म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो. पण मला असं वाटतं चर्चा करत असताना सुद्धा बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. तुमचं माझं बोलणं असं असावं की दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. जमेल का असं बोल. वेचिते वचन बोलणं कसं असावं, आचार कसा असावा, विचार कसा असावा, सगळ्याचं उत्तम मार्गदर्शन संतांनी या भूमीमध्ये आम्हाला केलं. आम्ही भाग्यवान आहोत, संतांच्या भूमीत राहतोय, महाराष्ट्राच्या भूमीत राहतोय. भरतखंडे जन्मप्राप्ती हेतो परमभाग्याची संपत्ती. आपल्यासारखं भाग्य आपणाकडे आहे. ज्ञानोबा तुकोबांची आम्ही लेकरं आहे आणि महाराष्ट्रात असून जर ज्ञानोबा तुकोबांना आम्ही विसरलो तर आमच्यासारखे करंटे नतद्रष्टा आम्ही बरं का. इथे राहतो ना, मग छत्रपतींचा आदर, ज्ञानोबांच्या तुकोबांच्या विषयी आदर आम्हाला असलाच पाहिजे. मराठी 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 म्हणून आम्ही गौरव करतो, पण मराठी शब्दाची खरी व्यापक संकल्पना मांडली ती छत्रपती शिवप्रभूंनीच स्वराज्याच्या संकल्पनेला. 96 कुळी 92 कुळी मराठा हे सगळं बाजूला ठेवा. हे करण्याच्या नादात हिंदू धर्म विभागला गेला, अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला. त्यामुळे ही विभागणी जर व्हायची नसेल आणि हिंदू धर्म एकसंध व्हायचा असेल ना, तर जातीपातीत विभागलेला आमचा हिंदू धर्म एकत्र येणं फार गरजेचं आहे. एका छत्राखाली, धर्माच्या छत्राखाली आपण असणं फार गरजेचं आहे. छत्रपती शिवराय मराठा म्हणतात, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हे समर्थांचं वचन आहे. सगळा मराठा एकत्र करावा. मराठा म्हणजे फक्त 96 कुळी नाही, जो भगव्यासाठी मरतो तो मराठा आहे, जो भगव्यासाठी लढतो तो मराठा आहे. आपापसातलं भेद तत्व विसरून राजाशी एकनिष्ठ राहतो आणि जो भगव्यासाठी धारातीर्थी पडायला प्राणांची बाजी लावतो तो मराठा आहे. म्हणून आचार्य अत्रेंनी सुद्धा मराठी शब्दाची व्याख्या सांगितली. कुणाला म्हणायचं मराठी? अत्रे म्हणाले, ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी, ज्याला तुकोबरायांचा एक तरी अभंग किमान पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी, आणि ज्यांनी माझ्या छत्रपती शिवप्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. विठ्ठल विठ्ठल कीर्तन म्हटलं की अनेकांची टाळी लागते. काहींची ब्रह्मानंदी टाळी लागते, काहींची ब्रह्मानंदी टाळी लागते. दोन्ही प्रकारे टाळ्या लागतात ना. बरं, माणसं सुद्धा आपली इथली प्रकाश योजना, व्यवस्था, ध्वनी संयोजन उत्तम, सगळं छान आहे. मला सगळ्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. इतकं छान आहे, इतकं टवटवीत वातावरण असावं, माणसं हसायला सुद्धा तयार नसतात हो. म्हणजे आपण हसलो तर आपण आध्यात्मिक ठरणार नाही की काय, अशी एक भीती असावी माणसाला. माणूस हसायला तयार नाही, कुणाकडे बघायला तयार नाही, कुणाचं ऐकायला तयार नाही, कुणाशी बोलायला तयार नाही. तरी आमचं केवढं भाग्य, या गादीवर आम्ही उभे राहतो. साधू संतांची पुण्याई एक कृपा आहे आमच्या पाठीशी आणि आपण सगळे निदान 1.5-2 तास आमचं ऐकताय, केवढं भाग्य आहे. ही आमची नाही, ही ज्ञानोबा तुकोबांची कृपा आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. त्यामुळे मस्त टवटवीत चेहऱ्याने रिलॅक्स बसा. 10च्या पुढे मी कीर्तन करणार नाही. 10 वाजले तर मला काही बोलू नका, मला परमिशन आहे. पण मी अजिबात तुम्हाला कंटाळा येईल इथपर्यंत वाढवणार नाही. आपल्या सगळ्यांच्या म्हणजे 10ला संपवलं म्हणजे आधी सांगितलेलं बरं असतं, तुमची मानसिकता तयार होते. थोडंसं पुढे मागे होतं, मागे नाही पुढंच जातं. हे आधी सांगितलेलं बरं असतं म्हणजे आपण त्या तयारीने बसतो, त्या मानसिकतेने बसतो.
मस्त खणखणीत जेव्हा टाळी वाजवायची तेव्हा टाळी वाजवायची, खणखणीत नाम घ्यायचं तेव्हा नाम घ्यायचं. व्यवहारातलं सगळी चिंता, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, व्याप सगळं सोडा. काही क्षण फक्त देवाला द्या. आहेच की हो व्याप, इथून या मंडपातनं बाहेर गेल्यानंतर आहेच की नाही संसार, सगळं आहेच की नाही. आता 1.5-2 तास जे काही आपल्या हातात आहेत ना ते फक्त परमेश्वराचे आणि आपले, बस. त्यामुळे भगवंताचं सानिध्य जर प्राप्त व्हायचं असेल तर या अभंगामध्ये तुकोबरायांनी 3 शब्द वापरलेत बघा. पहिला शब्द आहे जीव, दुसरा शब्द आहे देव आणि तिसरा शब्द आहे भाव. विठ्ठल जीवाचा आणि देवाचा संबंध सांगितला तुकोबरायांनी. जीव बिंदू आहे, देव सिंधू आहे. सिंधूची ताकद खूप मोठी आहे, समुद्राची ताकद खूप मोठी आहे. बिंदूची ताकद तेवढी नाहीये समुद्राच्या एवढी. पण सिंधूचे सगळे गुण बिंदूमध्ये असतात. समुद्राचे सगळे गुण त्या एकाशा थेंबामध्ये सुद्धा असतात. भगवंत म्हणजे देव अविनाशी आहे, तसा जीव सुद्धा अविनाशी आहे. संपतो तो देह संपतो बरं का, जीव नाही संपत. जीव काय करतो? भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि यथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्याति संयानि. ऐक जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा नियम आहे जीवाचा. जीव अविनाशी आहे, भगवंतासारखाच आहे. तो अविनाशी आहे, तो संपत नाही. फक्त तो देह आवरण बदलतो. जीव अखंड आहे, शाश्वत आहे. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वसाक्षी असलेला परमेश्वर, अजर अव्यय आणि अविनाशी असलेला परमेश्वर, तो भगवंत जीवाशी नातं सांगतो. गीतेचा 15वा अध्याय. ममैवांशो जीव जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. भगवंतांनी स्वतः देवाचा आणि जीवाचा संबंध सांगितलाय. 3 प्रकारचे संबंध आहेत. 3 प्रकारचे संबंध आहेत. पहिला संबंध आहे जन्मजात संबंध, जो आईचा आणि त्याच्या लेकराचा, तिच्या लेकराचा संबंध असतो. तो कुठला? जन्मजात संबंध. नाळेचं नातं आहे ते. पण प्रसंगी तेही नातं तुटतं. जरा मुलगा मोठा झाला, पंख फुटले की आई आई करणारा मुलगा काय करतो? अनुभव आहे घराघरातलं ते. तो आई विचारत नाही तुम्ही आमच्यासाठी काय केलं. हा प्रश्न 16-17 वर्षाची पोरं चटकपटक बोलायला लागली की विचारतात आई बापाला. तो संबंध सुद्धा टिकत नाही जन्मजात. मग दुसरा संबंध आहे प्रस्थापित संबंध, निर्माण केलेला संबंध, नातं निर्माण केलेलं. मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेला चुलता, मानलेला मामा, सगळं. मानलेली नाती सुद्धा परिस्थितीनुसार तुटू शकतात. पण या जगामध्ये असा एक संबंध आहे, असं एक नातं आहे की जे कधीच तुटू शकत नाही. जे जीवाचं देवाशी असलेलं नातं, त्याला भगवंत गीतेमध्ये सांगतात जीवभूत सनातन. एक सनातन संबंध आहे, अनादी काळापासून असलेला जीवाचा आणि देहाचा संबंध, देवाचा संबंध. मग तो देव जसा आहे ना तसा जीव असला पाहिजे. आमचा प्रवास, या जीवाचा प्रवास देवत्वाच्या दिशेने झाला पाहिजे. कसा होईल तो प्रवास? मी रस्त्याने चालले होते बरं का, आणि छानपैकी गणपती बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. मूर्तिकार मूर्ती घडवत होता. ओबडधोबड टोकेरीत पडलेले ते दगड होते आणि माझं एका दगडाकडे लक्ष गेलं. मी त्या मूर्तिकाराला विचारलं, म्हणलं की बाबा इतक्या ओबडधोबड टोकेरी दगडातनं तुम्ही एवढी सुंदर मूर्ती माझ्या बाप्पाची घडवताच कशी? माझा आपला बावळटासारखा प्रश्न होता. तो म्हणाला ताई तुमच्या शब्दात सांगू का? म्हटलं सांगा. तो म्हणाला या दगडामध्ये आधीच मूर्ती होती. या नीट ऐका लक्ष देऊन, या दगडामध्ये आधीच मूर्ती होती. फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढला. आतमध्ये देवत्व आहे तेच आहे की नाही? छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. देवत्वाचा प्रवास मनुष्यत्वाकडून व्हायचा असेल ना तर माझ्या डोक्यात त्यावेळी प्रकाश पडला की खरंच आहे गड्या, आपल्या जीवनातला सुद्धा नको असलेला भाग काढला की आतमध्ये देवत्वच आहे. नको असलेला कितीतरी भाग ओझं घेऊन आम्ही वावरतो. भगवंतांनी देह दिला, त्या देहामध्ये मन आणि बुद्धीसारखी साधनं दिली
की जी बुद्धी आम्हाला कुठं घेऊन जाते, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ती बुद्धी आम्हाला त्या केशी राजापर्यंत घेऊन जाते बघा. पण ही बुद्धी आम्ही नको त्या ठिकाणी खर्च करतो. मागे कुणाकडून तरी ऐकलं, हे हा जो मेंदू आहे याच्यामध्ये आपली बुद्धी आहे, काम देते. काहींची काम देतच नाही. काहींना असं वाटतं इथं येऊन बसावं, काहींची बुद्धी त्याला सहाय्यभूत होत नाही, ती येतच नाहीत पावलं इकडे, ती यावेळी नको तिकडे जातील अजून, नाही का. पण हे खरंच डस्टबिन आहे का हो आमचं? हे नाही ना. किती घाण भरली आम्ही याच्यामध्ये, विकल्पांची, विकारांची, याची अडवीन त्याची जिरवीन, तुला बघून घेईन. 25 वर्षापूर्वी अमक्या अमक्या लग्नात अमक्या अमकीनं मला 250 रुपयाची हलकी साडी दिली, काय बघते माझ्या पोराच्या 25 वर्षाचं दुखणं जपून ठेवतो आम्ही इथं. काय करायचं या सगळ्याचं? त्यामुळे ही सगळी घाण बाजूला व्हावी, हृदय स्वच्छ व्हावं, आणि या मंडपात आल्यानंतर देह इतका शुद्ध स्वच्छ व्हावा, पाय चौरंग झाले पाहिजेत, हात बिल्वपत्र झालं पाहिजे, डोळे समया झाल्या पाहिजेत, आणि हृदय गाभारा बनला पाहिजे. भगवंत येतो हृदयात, भगवंत येतो. आज माझ्या महिला वर्गासाठी अजून एकदा अशाच टाळ्या चालू ठेवा, कारण आज 1.25 लाख तुळशीदराचं अर्पण महिला वर्गाने केले, बरोबर ना. भगवान गोपाल कृष्णांच्या चरणारविंदी इतका गोड दिवस, इतकी गोड सेवा आपण सगळ्यांनी केली आहे. इथं आल्यानंतर हेच घडतं, हेच घडतं. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. तुमचा माझा उद्धार होण्याचा मार्ग एकमेव संत आम्हाला सांगतात. पण तो मार्ग नेमका कसा, कुठल्या मार्गाने झाला पाहिजे, कशावरती विश्वास ठेवला पाहिजे, आणि नेमका वियोग भगवंताचा कसा असला पाहिजे, हे आम्हाला प्रतिपादित करत असताना, हा सिद्धांत पटवून देताना तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात दृष्टांत देतात. गोड जीव जीवजीती जीवना संगे. आपण जागे आहेत ना, सगळे जागे आहेत ना. म्हणजे तो आपला काही अपराध नसतो, ते कीर्तनाची भूमी आणि तो गुण आहे इथल्या जागेचा. जसा देव कीर्तनात असतो तशी ती बया सुद्धा असते. देव त्याच्या भक्तांना शोधतो, ती त्याच्या भक्तांना शोधते, नाही का. सगळे जागे राहा बरं का. कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचा जन्म अजगराचा मिळतो. नंतर म्हणू नका, आधी का नाही सांगायचं आम्हाला. आणि त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय त्याला तो जरी जागा असला तरी त्याला पुढचा जन्म बेडकाचा आहे. बघा बाबा, तुमच्या रिस्कवर, तुमच्या जबाबदारीवर. सगळे जागे राहा, मस्त फ्रेश चेहरे ठेवा, रिलॅक्स राहा. आणि जो हसत नाही तो कोण ठरतो माहिती आहे का? पांडुरंग शास्त्री आठवल्यांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला होता. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दादा म्हणायचे लोक त्यांना. म्हणाले, दादा ज्ञानी कुणाला म्हणायचं हो? ज्ञानी. शास्त्रीजी म्हणाले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही, तो ओळखायचा ज्ञानी. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, हसायचं नाही, बोलायचं नाही. महाराज म्हणले, असल्यांचा संगच मला नको, नको नको देवा तार्किकांचा संग. त्यामुळे संग करायचा असेल तर साधी भोळी भाविकता बरी, साधी भोळी सज्जनता बरी. साधा भोळा भाव परमेश्वराला खूप आवडतो. ऐका, जीव जीती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. भगवन संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांनी फार सुंदर दृष्टांत आम्हाला दिला. जीवनम सर्व भूतेषु, हे गीतेचं तत्वज्ञान आहे. सगळ्या जीवाचं जर काही जीवन असेल तर भगवंत आहे. तुमच्या माझ्या हृदयामध्ये, शरीरामध्ये चैतन्य रूपाने भगवंत वास करू नये, बरोबर आहे, हे मान्य. देव आहे. कुठं आहे देव? देव आपणात आहे, शिर झुकवोनी पाहे. तुझ्या माझ्या जड देही देव वारोनी यारा आहे. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाला. देव चोरून नेला अशी कोणाची पुण्याई. देव देवाऱ्यात देव नाही देवाला. देव देवाऱ्यात नाही, देव मूर्तीत नामावे. अहो, तो मूर्तीत नाही असं नाही म्हटलं, तो मावत नाही. कुठे कुठे आहे तो? त्याचं व्यापकत्व केवढं मोठं आहे. जीवनम सर्व भूतेषु, देव आहे म्हणून तर सगळा व्यवहार चाललाय. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, तुम्ही देवाला
नका करू, त्याचं तुम्ही स्मरण करू किंवा नका करू, करा किंवा नका करू, याचं तरी स्मरण ठेवा. अजून सांगू का, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळावं लागतं. आपल्याला काहीच कळत नाही हे कळावं लागतं. आणि हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? शब्दच्छल करण्याचा माझा हेतू नाही, आपल्या सगळ्यांचा गोंधळ उडवण्याचा तर अजिबातच नाही. पण गमतीचा भाग सोडून द्या. मला सांगायचं इतकंच की बाबा महाराज म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी आपल्याला मानलं एवढं लक्षात ठेवूया. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. बोलवा मुलीला, बोलवा मुलगा तिकडे फॉरेनला आहे तो येईपर्यंत थांबा लवकर, नाही का? गर्दी जमते, पण तोच सगळ्या जीवाचं जीवन आहे. जीव जिती जीवना संगे, जीवाला जगण्याकरता काय लागतं म्हणाले? जीवन. ते जीवन भगवंत तर आहेच. वस्तुतः व्यवहारामध्ये आपण पाहिलं तर जीवन या शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाण्याशिवाय जीवन नाही, माणूस जगू शकत नाही. जीवाला जगण्याकरता पाण्याची आवश्यकता आहे. पण पाण्याशिवाय आम्ही एखादा दिवस राहू शकतो का? अहो राहू शकतो की. फार तर तहानेने घसा कोरडा पडेल, पण काही वेळ तर आपण पाण्याशिवाय राहू शकतो की नाही? आता आम्ही मंडळी आहोतच ना 2 तास, आपण सगळे पाण्याशिवाय राहू शकतो आपण. जीव जिती जीवना संगे. प्राण्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर असे कितीतरी प्राणी आहेत की जे 3-3, 6-6 महिने पाणी पित नाही. प्राणीशास्त्र सांगतं उंट नावाचा प्राणी 3 महिने पाणी नसलं तरी त्याला चालतो. उंदीर सुद्धा असंच आहे बरं, पाणी नसलं तरी त्याला चालतं. आपण करा अभ्यास घरी गेल्यावर त्याचा डिटेल, नाही का? पण एखाद्या वेळी हा जीव त्या जीवनाशिवाय राहू शकतो. पण उदाहरण देतात तुकोबराय, मत्स्या मरण त्या वियोगे. मासा हा असा जीव आहे की तो पाण्याशिवाय राहू शकत नाही. तुकोबरायांनी प्रमाण दिली, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मग तो मासा त्या पाण्याचा जसा वियोग सहन त्याला होत नाही, तो त्या क्षणी गतप्राण होतो, तडफडतो. तशी आमची तडफड देवासाठी असली पाहिजे, हा सिद्धांत आहे. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू एकाने त्यांना विचारलं, म्हणाले मला पण देवाला बघायचंय, दाखवाल का? म्हणाले चल तुला नेतो. कलकत्त्याला गंगेचा प्रवाह आहे, गंगेच्या काठी त्याला नेलं. गंगेमध्ये त्याला नेलं आतमध्ये त्या शिष्याला. त्याची अशी मान धरली आणि पाण्यात बुडवून ठेवलं त्याला. बराच वेळ ती मान नाकातोंडात पाणी गेलं आणि तो विवळला, कळवळला. गुरुजी ठाकूर मला मारता की काय? म्हणाले माझ्या नाकातोंडात पाणी जाते, गुदमरलोय मी. बराच वेळाने हात काढला आणि म्हणाले प्राणासाठी जितका तळमळलास, श्वासासाठी जितका गुदमरलास ना, तेवढा देवासाठी जेव्हा तळमळशील तेव्हा देव भेटेल. देव असाच नाही भेटणार. तुम्ही हाक मारली की देव येईल, एवढा देव सोपा नाही. किती तळमळ असावी लागेल. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी विरह व्यक्त केला. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. नको रे देवा, तुझा वियोग नको मला. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. रडतो का कधी देवासाठी? देवाच्या आठवणीने कधी रडतो का? आणि खरं सांगू, प्रपंचातली वेदना आम्हाला देवाकडे घेऊन जाते. माझं वाक्य परत ऐका. वेदना देवाची आठवण करून देते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणायचे प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता ठरत असते. विठ्ठल सगळं छान असल्यानंतर आम्हाला देव आठवत नाही. देव आठवत नाही. जीवाचा आणि देवाचा संबंध असा असावा. नामदेव महाराजांनी तो संबंध सांगितलाय. तू अवकाश मी भूमिका. नामदेव महाराजांचा अभंग आहे. तू पिंडी मी शाळुका, तू समुद्र मी द्वारका. स्वये दोन्ही स्वये दोन्ही स्वये दोन्ही स्वये दोन्ही. तू अवकाश मी भूमिका, तू अवकाश मी भूमिका, अवकाश मी भूमिका. काय सांगायचं? तू चांद
मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी. काय नातं जोडले. तू कृष्ण मी रुक्मिणी, तू कृष्ण मी रुक्मिणी, सवे दोन्ही. इतका विलक्षण संबंध नामदेव महाराज सांगतात भगवंताशी. नामा म्हणे पुरुषोत्तमा, नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझिया प्रेमा. मी कुडी तू आत्मा, मी कुडी तू आत्मा, स्वये दोन्ही. इतका अद्वैताचा अनुभव संतांनी घेतला तो तुम्हाला मला आला पाहिजे. एखादा मासा जसा पाण्याच्या वियोगाने तळमळतो तसा भक्त देवाच्या वियोगाने तळमळला पाहिजे. कशी तळमळ. नारद भक्तिसूत्र, देवर्षी नारद सूत्र लिहितात. तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. थोडा जरी विरह भगवंताचा झाला ना तरी गोपींसारखं तळमळ. काय होती गोपींची तळमळ. ज्यावेळी उद्धवानी भगवंतांना रडताना पाहिलं, देवा रडतोस काय त्यांच्या आठवणीने. अरे सगळं आहे इथं द्वारकेमध्ये तरी तू रडतोस. भगवंत म्हणतात आता हीच वेळ आहे, याला भक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि भाव कसा श्रेष्ठ आहे हे समजून देण्याची. पाठवलं ना तिकडे गवळणींकडे. आणि काय घडलं. गवळणींच्याकडे उद्धव आल्यानंतर उद्धवच 6 महिने तिथं राहिले. आले होते ज्ञान द्यायला, पण भक्तीचा प्रसाद घेऊन गेले ना. गोपींची भक्ती पाहिली, विरह पाहिला, भाव पाहिला आणि मग कळलं जीव जिती जीवना संगे मत्स्या वियोग, मत्स्या मरण त्या वियोगे. तसं आमचं होता कामा नये. भगवंताचा सतत सहवास, सतत आठवण असली पाहिजे. आम्हाला असते का. खरं सांगायचं नाही. संकट आलं की आम्हाला देव आठवतो, आम्हाला एरवी देव आठवत नाही. ठीक आहे ना म्हणाले. पडता जड भारी दासी आठवावा हरी. संकटात तरी त्याचं स्मरण आर्ततेने व्हावं ही अनेकांची अपेक्षा आहे. आम्ही धूर्त आहोत त्या बाबतीमध्ये की आम्ही संकट आलं की देव आठवतो, आम्हाला एरवी देव आठवत नाही. पण असा भगवंत तुमच्या माझ्या जवळ यावा अशी सांगड बांधावी भक्तीची की बस आमची ही भवसागराची नाव आहे ना ती अशी तरून जाईल सहज सुलभ पद्धतीने. संतांनी ते मार्ग वेळोवेळी आम्हाला सांगितलेत. जनाबाईंनी काय करावं. प्रपंच सुंदर, प्रपंचातली सगळी कामं, हातात काम मुखात नाम अखंडपणे चालू आहे. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. सकाळी उठल्याबरोबर नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 माणसांचे दळण जनाबाईंनी दळावं जात्यावर. सुंदर आवाजामध्ये ओवी गावी. आता पुण्यामध्ये ओवी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे पण जातं नसतं. म्हणून परवा कॉलेजच्या एका माझ्या मैत्रिणीने मला विचारलं, बाई ग जातं मी बघितलंच नाही. म्हणलं खरंच नाही बघितलं. ते जात्यावर कसं बसायचं असतं. म्हणलं जात्यावर नसतं बसायचं. जात्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, खणखणीत आवाजामध्ये मस्त ओवी गायची. म्हणली मला ओवी येत नाही आणि जरी आली तरी जातं नाही. म्हणलं मिक्सरवर म्हण. मिक्सरवर म्हणता येते ना. ज्याला पूर्वजांचं शहाणपण शिकायचंच आहे तो कसाही शिकेल, कसाही शिकेल. त्यामुळे भाव अंतःकरणात असावा आणि ज्याचा जसा भाव आहे ना तसा त्याचा देव आहे. अभंगाचं दुसरं